नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. दिवसाची सकाळ तर खूप छान झाली आहे आणि दरवाजात अशीच छानशी रांगोळी काढली आहे आणि आज शुक्रवार असल्यामुळे असे पाऊल काढले आहे देवीचे. शुक्रवारी आपण देवीची जेवढी पूजा करेल ना तेवढी कमी, कारण देवीचा वार म्हणजे शुक्रवार असतो. आणि तसंच मी सकाळची पूजा करायला घेतली होते आणि मंदिर सगळं पुसून ते घेतलं आणि या दिवशी मंगल कलशही भरायचा असतो. आता मी मंगल कलश रोजच भरते, त्यामुळं मग रोज पाणी चेंज करते. जर करत नसाल ना तर मंगळवारी शुक्रवारी पाणी त्यातलं चेंज केलं तरी चालतं. असं काही नाही रोज चेंज करावं, पण मला जमतं म्हणून मी रोज चेंज करते. आणि जो मंगल कलश आपण घेतो ना तो रोज घासावा लागतो, नाहीतर कसं तरी दिसतो. तर घासायची वेळ येऊ नये म्हणून मी काय करते, पुसून घेते. त्यामुळं मग मला 1-2 दिवस व्यवस्थित राहतो आणि नंतर मग घासावं लागतं. तर इथं आहे ना चंदन लावून घेते आहे. चंदनाचं महत्त्व आहे. आता चंदन आहे ना मी सगळ्या देवांना लावते. चंदन खूप थंड असतं, शीतल असतं, त्यामुळं सगळ्या देवांना चंदन लावलं तरी चालतं. तर देवांना चंदन लावलेलं खूप महत्त्व असतं. त्यामुळं मग मी सगळ्या देवांना चंदन लावते. आणि पुरुष देवतांना फक्त चंदन लावावं असं नाही, की सगळ्या देवतांना लावलं तरी चालतं. आणि स्त्री देवतांना परत मग हळदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचं असतं. आता हळदी कुंकू आज मळवट काय भरला नाही मी देवींचा, तर असंच लावलं आहे. नाहीतर मग मी शुक्रवारी मंगळवारी देवीचा मळवट छान भरत असते. पण मळवट भरल्यासारखंच मी हळदी कुंकू लावून घेतलं आहे, जेणेकरून असं छान दिसावं. तर पूजा मांडून घेतली, देवांची पूजा करून घेतली. लगेच धनलक्ष्मी कुंचमही करावं म्हटलं, कारण वैभवलक्ष्मीचं संध्याकाळी मला करायचं असतं. त्यामुळं मग वेळ होतो, मग त्यामुळं मग सकाळनंच आहे ना धनलक्ष्मी कुंचम भरते. आता कुंचम का भरावा त्याचं खूप महत्त्व आहे. कुंचमचं मी जेव्हा कुंचम भरत नव्हते ना तेव्हा मला एखादी गोष्ट माझ्या घरातील असं कमी आहे असं वाटायचं, आणि खरंच खूप अनुभव येतो कुंचमचा. आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी टिकत नसेल, तर आर्थिक स्थैर्य राहत नसेल, तर खूप महत्त्वाचं आहे धनलक्ष्मी कुंचम. घरात लक्ष्मीचे आगमन होते धनलक्ष्मी कुंचम भरल्यामुळे, धनवृद्धीत वाढ होते आपल्या. आणि आपल्यावर जर कर्ज असेल तर ते फेडण्यासाठी आपल्याला मदत होते. म्हणजे देवी काय आपल्याला देत नाही येऊन, पण थोडीफार आपल्याला मानसिक समाधान आणि मार्ग सुचतात, की आता हे कर्ज आहे तर याच्यातून कसं आपल्याला हे करावं. तर व्यवसाय नोकरी याच्यामध्ये यश मिळवण्यासाठी ती धनलक्ष्मी कुंचम भरला जातो. आणि आपल्या नोकरीमध्ये यशामध्ये काही अडथळे असेल तर हे धनलक्ष्मी कुंचम भरल्याने आपले दूर होण्यास मदत होते. आपल्या घरामध्ये सतत आजारपण येत असेल ना, आणि तो मुद्दा तर खराच आहे, जर आजारपण येत असेल ना खरंच धनलक्ष्मी कुंचम भरावं. आता हे मी सगळं माझ्या अनुभवाने सांगते. घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी धनलक्ष्मी कुंचम भरावा, भरभराटी येण्यासाठी. तर इथं माझं तेच धनलक्ष्मी कुंचम भरायचं चालू आहे. तर धनलक्ष्मी कुंचम कसा भरावा त्या रिलेटेड मी मोठा व्हिडिओ टाकला आहे, पण तुम्हाला शॉर्टकट असं सांगते. तर धनलक्ष्मी कुंचन आहे ना, आपला ग्लास असेल ना तांब्याचा पितळेचा तरी त्याच्यात भरला तरी चालतो. आणि याच्यामध्ये मी तांदूळ, हळकुंड, सुपारी, म्हणजे जे लक्ष्मीला प्रिय गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी याच्यात टाकल्या तरी चालतात. आणि आपल्याला कुंचम कधीही 2 हाताने भरायचं आहे, त्यामुळं मग मी तुम्हाला असं दाखवत आहे. आणि या दिवशी जर शुक्रवार असेल ना तर अशा 2 हिरव्या बांगड्या तरी घालावं असं म्हणतात. आता मला ही एका ताईची कमेंट आली होती की पूजा करताना किमान 2 तरी हिरव्या बांगड्या घालाव्या. त्यामुळंच मी आता हिरव्या बांगड्या घालते 2 तरी, पूजा करताना तरी. आणि याच्यामध्ये कमलगट्ट्याचे माळाचे मणी, कवड्या, गोमती चक्र, हळकुंड, सुपारी सुपारी सॉरी नाणं, गुंजा, लाल गुंजा, पांढऱ्या गुंजा, 1 रुपयाचं नाणं, मोतीशंख, छोटा लघुशंख, लघुशंख किंवा मग लघु नारळ, एवढं सगळं साहित्य टाकायचं असतं. आता याच्यातलं काही कमी जास्त असेल तर चालेल. आणि विलदोडे आणि आवर्जून लवंग हे टाकायचं आहे. आणि लक्ष्मीला प्रिय सगळ्या गोष्टी जेवढ्या जमतील तेवढ्या आपल्याला टाकल्या तरी चालतात. आता याच्यातल्या तुमच्याकडे दुसऱ्या कुठल्या असल्या तरी चालतात, असं काही नाही की माझ्याकडे आहेत त्याच महत्त्वाच्या आहेत. आणि वरती आहे ना मी हा जो मोतीशंख आहे तो वरती ठेवते, आणि लक्ष्मीचं कॉईन आहे ते मी ठेवते. आणि तिचीही आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. त्याच्यावर लक्ष्मी आणि गणपती दोन्ही आहे. तर धनलक्ष्मी कुंचम सेवा खूप सोपी आहे आणि खूप पटकन होते. आणि घरामध्ये जर लाल फूल, आवर्जून लाल फूल व्हायचं, कारण लक्ष्मीला लाल कलरचं फळ खूप प्रिय आहे, त्यामुळं मग तसं करायचं.
आणि इथं आहे ना अष्टलक्ष्मी दिवा ही मी प्रस्थापित करते, म्हणजे शुक्रवारी तरी आवर्जून लावते. काय झालं की जर दिवा लावला ना तो अखंड राहिला ना खूप छान वाटतं घरामध्ये. त्यामुळं मग मी शक्यतो हा दिवाच लावते शुक्रवारी. अष्टलक्ष्मी दिव्यामध्ये 8 देवींचं रूप असतं आणि त्यांच्यासमोर आपण दिवा लावला ना खूप छान वाटतं. त्याला थोडंसं दिव्यालाही सजवायचं आहे. धनलक्ष्मी कुंचम बरोबर आहे ना, अष्टलक्ष्मी दिवा ही प्रस्थापित करायला खूप महत्त्व आहे. आता अष्टलक्ष्मी दिव्यामध्ये धनलक्ष्मी, संतानलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, आदिलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी आणि एवढ्या लक्ष्म्या या दिव्यामध्ये असतात. त्यामुळे हा दिवा लावल्यावर आपल्याला खरंच खूप छान असा अनुभव येतो. आता धनलक्ष्मी धान्यासाठी समर्पित असते. आपल्याला समाजात स्थैर्य येण्यासाठी, धन लाभ होण्यासाठी, घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी, आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा दिवा लावला जातो. तर दिवा लावला आहे आणि इथं अगरबत्ती किंवा धूप लावली तरी चालते. तर इथं आजची माझी पूजा. पूजा करून झाली आणि मी आहे ना देवघराच्या समोरच थोडीशी छोटीशी रांगोळी काढली आहे आणि हे आहे ना लक्ष्मी पद्मा आहे तर ते काढलं आहे. तर तेही असं काढल्यानंतर इतकं छान वाटतं. तर मला थोडंसं एवढं काही जमत नाही तरी पण मी प्रयत्न करते आणि जसं जसं आपण प्रयत्न करेल तसं तसं जमतं. आणि आज आहे ना मला जास्त टिफिनला काही द्यायचं नव्हतं. रिषभला आहे ना पुलाव बनवायचा होता. त्यामुळे आहे ना मी बिटाचा पुलाव बनवला तर अप्रतिम झाला होता. आता माझा तर उपवास होता पण मुलांनी खूप आवडीनं खाल्ला आणि सरांनीही त्यामुळं. आणि रात्रीच मी गुलाबजामुनही बनवले होते कारण रिषभला बाहेर जायचं होतं त्यामुळं त्याच्या टिफिनमध्ये हे द्यायचं होतं. आणि खूप छान त्याला म्हणजे झाले होते आणि त्याला खूप आवडतात गुलाबजामुन. आणि नंतर मग सकाळची आपला टिफिनची तयारी. आता रिषभला तर मी राईसच दिला पण सरांचा टिफिन होता आणि त्यांना इलेक्शन ड्युटी होती त्यामुळे त्यांना लवकर जायचं होतं आणि इथं मग चपातीही करून घेते. आणि माझं रात्री मला वैभव लक्ष्मीचं पूजा ते मांडायची होती त्यामुळं मग सकाळनं सगळी कामं आवरली. आणि या दिवशी आपल्याला खूप सेवा करायच्या असतात. तर मला श्रीसूक्त करायचं होतं. आता धनलक्ष्मी कुंचम तर भरलेलाच होता पण आहे ना या दिवशी कुंकुमार्चन केलं जातं. पण आता मी कुंकुमार्चन नाही करणार कारण आहे ना मला दुसऱ्या सेवाही करायच्या आहे. महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे. तर या सेवा मी करते आवर्जून. तर या सेवा केल्याने खरंच खूप छान वाटतं आणि आपल्या जीवनात अडथळे दूर होतात. आता आहे ना धनलक्ष्मी कुंचम का करावा या रिलेटेड खूप सगळे माहिती सांगतात पण अनुभव खूप येतात. आता माझा अनुभव तर सांगते. धनलक्ष्मी कुंचमनी आपली इच्छा तर पूर्ण झाली. आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगलच की काय कसे पूर्ण झाली आहे आणि देवीसाठी खीर बनवले. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.